हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो. हा बघा माझा लाडका क्षण. जो तो म्हणजे ज्या स्कूटीची मला भीती वाटायची, आज त्या स्कूटीवर मी माझ्या मिस्टरांना माझ्या मागे बसवून फिरवते. याचा माझ्या चेहऱ्यावरचा आनंद तुम्हाला दिसत असेल आणि त्यांच्याही चेहऱ्यावरती जो विश्वास आहे माझ्याबद्दल, तोही सांगतोय की मी स्कूटी चालवायला लागली त्यामागे माझ्या नवऱ्याचे फार कष्ट आहेत. माझ्यासाठी त्यांनी स्कूटी घेतली. मी शिकायला हवी, मला चालवता यायला हवी, माझ्यामध्ये तो आत्मविश्वास यायला पाहिजे. त्यामुळे त्यांनी मला स्कूटी वगैरे शिकवली. खरं तर त्यानंतर एक गोष्ट झाली. त्यामुळे पुढचे 4-5 दिवस मी स्कूटी परत चालवू शकले नाही. पण आता जो कॉन्फिडन्स माझ्या चेहऱ्यावरती आहे, तो 2-3 महिन्यापूर्वी नव्हता. मला खूप भीती वाटायची स्कूटीचे हँडल हातात धरायला किंवा पार्किंगमधून जरी स्कूटी बाहेर काढायची असेल तरी सुद्धा मी घाबरायचे. पण आता मी प्रॉपर शिकले, करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्हीही असाच असाल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा. माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे सुद्धा मला कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुढे अशी कोणती गोष्ट घडली ज्यामुळे 360 डिग्री आत्ता जो आनंद आहे तो पूर्ण दुःखात बदलला, ते काय आहे ते बघण्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. तर तिथून डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट. कारण परत येताना एक छोटासा ॲक्सिडेंट झाला. त्यामध्ये माझा बीपी थोडा कमी झाला, हाताला थोडी दुखापत झाली. त्यामुळे मग आम्हाला इथे सलाईन लावायला लागले अर्जंट. कारण बीपी माझा कमी झालेला होता आणि लागलेलंही बऱ्याच प्रमाणात होतं. त्यामुळे बघू शकताय हाताला इथे लागलेलं आहे, थोडंसं वरती लागलेलं आहे बांगडी. त्यानंतर खांद्याला जिथे मुक्का मार लागलेला होता, पायाला पण मार लागलेला आहे. खांद्याच्या तिथे खूप मुक्का मार लागलेला होता, त्यामुळे मला 4-5 दिवस हात उचलणं जमत नव्हतं. 2000 years later. 4-5 दिवस आराम केल्यानंतर मी परत म्हटलं बॅक टू वर्क. आपल्याला आपली काम करावीच लागतील, आपले कामं बंद ठेवून चालणार नाही. तर मैत्रिणींनो, आता उन्हाळा सुरू होणार आहे आणि उन्हाळा सुरू होणार म्हटल्यानंतर आपल्याला धान्य साठवण्याच्या आपल्या ज्या कोठ्या वगैरे आहेत त्या जर रिकाम्या झालेल्या असतील तर स्वच्छ करून ठेवणंही तितकंच गरजेचं असतं. कारण आपल्याला परत वर्षभराचं सामान त्यामध्ये स्टोअर करून ठेवायचंय आणि तेही आपल्याला परत वर्षभर टिकलं पाहिजे. माझ्याकडे 2 कोठ्या आहेत, एक गव्हासाठी एक बाजरीसाठी. तर मी त्या कोठ्या स्वच्छ करून आणि धुवून वाळवून ठेवणार आहे. म्हणजे ज्यावेळेस मी धान्य विकत आणेल त्यावेळेस त्या कोठ्यांमध्ये डायरेक्ट धान्य टाकू शकते. यासाठी बघू शकताय खूप गोष्टी काळजीपूर्वक कराव्या लागतात, काळजीपूर्वक करायच्या असतात. त्याचमुळे मी या गोष्टी आधीच करून ठेवते. म्हणजे ज्यावेळेस मी धान्य विकत आणेल त्यावेळेस कोणत्याही प्रकारची गडबड होणार नाही, गोंधळ होणार नाही आणि मी व्यवस्थित ते करू शकते. तर बघू शकताय मी व्यवस्थित सगळ्या बाजूंनी कोठ्या धुवून घेते. तुम्ही असंच करतात का? किंवा तुमच्या घरचं धान्य व्यवस्थित राहावं यासाठी तुम्ही काय टिप्स करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. बघू शकता दोन्ही कोठ्या मी व्यवस्थित धुवून ठेवल्या. उन्हात लख्ख चमकतायत, म्हणजे चांगल्या चकचकीत झाल्यात. बाजरी टाकली एका बाजूला, त्यानंतर एका बाजूला थोडेसे सोयाबीन ठेवलेत आणि थोडेसे गहू हे जे शिल्लक आहेत ते. तर गहू दळताना मी त्यामध्ये सोयाबीन टाकत असते, म्हणून सोयाबीनही मी विकत आणते. बघू शकता. त्यानंतर इथे कोठ्या धुवून ठेवल्यात. कडकडीत ऊन पडतात त्यामुळे डोंगरही पूर्ण सुकलेला आहे. याचाच अर्थ आता उन्हाळा सुरू होणार आहे, म्हणजे आपले वाळवण वगैरे करायची तयारी करायला लागणार आहे. बघू शकता अख्खं वर्ष गेलंय पण माझा गहू तसा तसा व्यवस्थित आहे, अजिबात खराब झालेला नाहीये. त्यानंतर 4-5 दिवस घरातलं कोणतंही काम जास्त केल्यामुळे हात दुखत असल्यामुळे पसारा खूप झालेला होता मशीनवर. तर सामान ठेव सामान करून करून मशीनवर खूप सारं सामान जमा होतं.
त्यामुळे मग आता म्हटलं हा सगळा पसारा आवरायला घ्यायला पाहिजे. त्याचमुळे मग मी कपाटाची थोडीशी जागा बदलली. घरात जर थोडी मानसिक बदल हवे असतील तर घराच्या वस्तूंची दिशा बदलून बघा, खरंच खूप बदल झाल्यासारखा वाटतो. आणि खरं तर मला असं वाटतं की ब्लॉगिंगच्या याच्यामुळे माझं कामही पटापट होतं आणि तुमच्यासोबत शेअर करणंही होतं आणि सगळ्या गोष्टी होतात असं मला वाटतं. त्याचमुळे मैत्रिणींनो, तुमच्या सगळ्यांच्या सपोर्टची मला गरज आहे. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकतात, लाईक करू शकतात, कमेंट करू शकतात आणि व्हिडिओ आवडला की नाही हे मला कमेंट करून सांगू शकतात. इथे कपडे काढून ठेवलेत, कपाट असं लावलेलं आहे. त्यानंतर ही रॅक मला खाली करायची आहे, काढून टाकायची आहे. इथे माझा असा विचार चालला आहे की हा सेटअप चेंज करावा थोडासा, पण काय करू मला कळत नाही आहे. कपाट इकडे लावून बेड तिथेच ठेवला तर हा पूर्ण पोर्शन रिकामा होईल, मला उपयोगी येऊ शकतो. कपाट जर मला इथे शिफ्ट करता आलं तर मी नक्कीच इकडे करून घेईल, पण ते सतत इथेच म्हणजे पहिल्यापासून हे कपाट इथेच होतं. मला जर हा बेड असा लावून घेता आला तरी पण मला तो पोर्शन रिकामा होतो. त्यामुळे मी बघते आता. चला, मी काय चेंजेस करते ते तर तुमच्यासोबत मी शेअरच करणार आहे. इथे पण मी वेल लावलेली आहे, वरती बघू शकता. बघते चेंजेस झाले की तुमच्यासोबत शेअर करते. त्यानंतर आज सकाळी पाणी आलं होतं, पण तरी लिफ्ट बंद असल्यामुळे मला पाणी भरून आणता आलं नाही. आमच्या इथे ॲक्वाची अशी सोय आहे, 10 रुपये टाकले की 20 लिटर पाणी मिळतं. म्हणजे 1 रुपयात 2 लिटर असं पाणी मिळतं. मग मी तेच पाणी भरून आणलं आज आणि ॲक्वाचं असल्यामुळे सेफही आहे. तुमच्याकडे अशी सोय आहे का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात हेही नक्कीच सांगा. थोडेसे सेटिंग चेंज केलेले आहेत, थोडंसंच केलं आहे. मला रॅक काढायची आहे, पण त्यावरचा पसारा मी कुठे मॅनेज करू हे मला अजून समजत नाही आहे. त्यामुळे मी तो पसारा तसाच ठेवलेला आहे. त्यानंतर हॉलमध्ये सुद्धा भरपूर पसारा झालेला होता, तोच मी तिकडे शिफ्ट केला आहे. त्यानंतर मला भांडेही भरपूर घासायचेत आणि मला जसं माझं किचन हवं आहे तसं मला किचन करायचं आहे. काही झाडं मला लावायची होती, त्यामुळे कुंड्यासुद्धा आज माझ्या किचनमध्येच आहेत. भरपूर धान्य मला साफ करायचं होतं, जे मी वरती टेरेसला ठेवलं आहे. त्यानंतर एक्स्ट्रा जे धान्य आहे ते साफ करायचं पडलेलं आहे. कांदे बटाटे काल आणलेले. तर भांडे अजून मला घासायचे आहेत. तर मैत्रिणींनो, कामं खूप आहेत आणि वेळ खूप कमी असं झालेलं आहे माझं. भरपूर कामं करायची आहेत, मी तुम्हाला दाखवलेलं आहे, पण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावंच लागतं. आता हे माझं शास्त्र झालेलं आहे. बघू शकता भांडे घासायचे, पण ही जखम अजून भरलेली नाही आहे. त्यामुळे मग मी यावरती प्लास्टिकची सेलोटेप जी आहे ती क्रीम भरून सेलोटेप वरून लावली आहे. जखम अजून भरलेली नाही आहे. मी ही जखम कसली झाली आहे तुमच्यासोबत अजून शेअर केलेलं नाही आहे, तर तेही मी तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. माझा आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. बाय बाय.